मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेची ताकद ही जास्त आहे असं असताना देखील भाजप स्वबळावरती लढण्याची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबतही अद्याप स्पष्टता नाहीये। बीड जिल्ह्याकडे यंदा सर्वांचं लक्ष असणार आहे। या ठिकाणी तुलनेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद ही अधिक आहे। यंदा मराठवाड्यात पावसानं थैमान घातल्यानंतर नागरिक हे कोणत्या पक्षाला कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट आणि माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं मराठवाड्यामध्ये सध्या काय राजकीय समीकरणं दिसतात? अनेक महत्त्वाचे मुद्दे हे चर्चेचे विषय बनलेले आहेत। काय चित्र आहे? आकांक्षा, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ताकद ही भाजपाची आहे, त्यानंतर शिंदे सेनेची अशी जर स्थिती आहे। आणि त्यामुळे शिवसेना म्हणजे शिंदे सेनेने हे स्पष्ट केलेलं आहे की जिथं ज्यांचा आमदार ती नगरपंचायत स्वबळावरती लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, तशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केली गेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल आणि पैठण असेल या ज्या नगर परिषद आहेत त्या स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी शिंदे सेनेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे भाजपाने देखील त्या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी देखील काल केलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण जर पुढे जालन्यामध्ये गेलो तर तिथे देखील अशाच प्रकारची स्थिती आहे। पुढे हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, तिथं महाविकास आघाडीचं अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही। तिथे शिवसेना भाजपा एकत्र लढणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। नांदेडमध्ये भाजपाने स्वबळावरती लढण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे तिथे शिंदे सेनेची फारशी ताकद नाहीये। महाविकास आघाडीने तिथून अजून स्पष्टता दिलेली नाही। बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही बीड नगरपालिका होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर परळी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपाची ताकद आहे, त्या ठिकाणी काय होतं हे अजून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये एकूणातच मिश्र असं राजकीय समीकरण आपल्याला दिसून येत आहे। आजपासून अर्ज दाखल होत आहेत, त्यामुळे लवकरच हे चित्र स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।